बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीनं कॉफी विथ यूथ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। किंवा यूथ आहेत त्यांना नक्की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा त्यांना नक्की सरकारकडून काय काय अपेक्षा आहे अशा प्रकारच्या विविध चर्चा करण्यासाठी या सर्वांना एकत्रित करून कॉफी विथ यूथ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये नक्की कोणकोणत्या प्रकारच्या चर्चा घेण्यात आल्या याविषयीची अधिक माहिती घेऊया। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पर्वती मतदारसंघ यांच्या वतीनं पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष करणदादा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा पर्वती मतदारसंघ अध्यक्ष निखिलदादा शिळीमकर यांनी कॉफी विथ यूथ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये युवकांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी युवकांना पडलेले प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले। या प्रश्नांना सर्व पदाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली। यामध्ये युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। लोकसभा इलेक्शन येणारे एक यूथ विंग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा आम्ही सगळे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि आम्ही अशी एक मोहीम चालवतोय की कॉफी विथ यूथ का चाय पे चर्चा ते काही असो ते माध्यम आहे। तर थोडक्यात गल्लोगल्ली जाऊन चौपाटीवर जाऊन एक चौपाल घेणं, यूथ बरोबर डिस्कस करणं की त्यांना काय हवंय पुढच्या सरकारकडनं, त्यांना काय अपेक्षित आहे पुढच्या सरकारकडनं, या संदर्भात बोलण्यासाठी आपण अख्ख्या शहरात दर मतदारसंघात कमीत कमी 1 ते 2 जागी ही मोहीम चालवतोय जिथे आपण बसून संवाद साधणार आहे। हे मुद्दामून आपण युवा मोर्चा हे इनिशिएटिव्ह घेऊन आपण चालवतोय कारण का तुम्ही 18 ते 23 वयामधले पण तुम्ही एज गॅप इथं कोण 18 ते 23 मध्ये पकडलं जातंय तुमच्यातलं 18 ते 23 कोण आहात? तर 18 ते 23 वोट करणारेच तसं आपण बघितलं जेव्हा आपण यूथ बोलतो तेव्हा आपण 18 ते 30 असं मोजतो, पण 18 ते 23 मध्ये 14 ते 15 करोड वोटर आहेत। म्हणजे तुम्ही टोटल युथ मध्ये यावेळेस किती वोटर आहे तुम्ही मोजू शकता। तर जेवढी यावेळेस युवा मोर्चा तर्फे जे आपण 9 मतदाता आहे त्यांना टार्गेट करणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांचा वोट किती महत्वाचा आहे, त्यांचा पहिला वोट किती महत्वाचा आहे का, कारण का 30 ते 40% जर युवांचा वोट आहे आणि तो वोट आपण कॅप्चर करू शकलो, त्यांना समजावू शकलो तर हे सगळ्यात मोठं आपला वाटा असणार लोकसभा इलेक्शनसाठी आणि पुढच्या इलेक्शनसाठी। खरं ह्या 10 वर्षात किती डिफरन्स झालाय आणि पुढच्या 10 वर्षात काय डिफरन्स होणार आहे त्यासाठी आपण युवा मोर्चातर्फे युवांशी संमेलन करतोय, संवाद साधतोय। तर हे थोड्या वेळाने तुम्हाला काय प्रश्न असेल, काय सजेशन्स असेल जे ऍड करायचं आहे तुम्हाला की काय अजून होऊ शकतं आपल्या देशासाठी, तर ते पण इथं सजेशन बॉक्स ठेवला जाणार। तुम्हाला एक लिस्ट दिली जाणार शॉर्ट मध्ये की काय काय केलंय भारतीय जनता पार्टीने, तर तुम्ही ते सजेशन बॉक्स मध्ये टाकलं, ऍड केलं तर हे खात्रीने युवा मोर्चा सांगू शकते इथं की ते मोदीजींपर्यंत तिथं पोहोचलं जाणार आहे सगळं। मी 5 वर्षामध्ये लॉ परस्यू केलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये, म्हणजे आम्ही स्टुडंट फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे। तर वकिली क्षेत्रात शिकत असताना काही कायदे असे आले की आम्ही फर्स्ट टर्म जो कायदा शिकवतो, जे काय अमेंडमेंट काही लॉज फर्स्ट टर्म झाले ते कायदे ड्रास्टिकली चेंज होत गेले आम्ही 5th इयर मध्ये येईपर्यंत। तर काही कायदे एवढे चांगले बनले गेले लिटरली की आम्हाला त्यामध्ये आज आम्ही वकील क्षेत्रामध्ये काम म्हणजे शिक्षण घेतोय, आज आम्ही मास्टर्स करतो, तर आम्हाला विद्यार्थ्यांना खरंच खूप अभिमान वाटतो की आपल्या भारतामध्ये असे कायदे आले पाहिजे। आता एक नवीन अजेंडा घेतलाय मोदी साहेबांनी की समान नागरिक कायदा सगळ्यांना ठाऊक असेल बऱ्यापैकी। तर म्हणजे आम्ही वकील म्हणून खरंच खूप लवकर जे आपल्या पंतप्रधानांनी हा कायदा अंमलात आणावा ते आमच्या सर्व म्हणजे विद्यार्थ्यांकडून वकील क्षेत्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांकडून विनंती असेल भारतीय जनता पार्टीला किंवा आमच्या सर्व उच्च पदाधिकारी की त्यांनी आमचा सर्व वकिलीचे मित्र आहे म्हणजे आम्ही फर्ग्युसन मध्ये जे DSC ची पूर्ण टीम आहे लॉयरची रिक्वेस्ट करतो की समान नागरिक जो कायदा आहे तर लवकरात लवकर आपल्या सगळ्या देशवासियांचा खूप मोठा लाभ होईल। कारण आजची जी कंडिशन बघता की प्रत्येक कम्युनिटी प्रत्येक रिलीजन हा वेगळा लॉ यूज करतो। आज हिंदू सेक्शन लॉ वेगळा आहे, आज मुस्लिम लोकांसाठी लॉज वेगळे, आज पारसी लोकांसाठी लॉज वेगळे। तर म्हणजे इट शुड बी इन वन बाउल। फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की सर्वांना सगळ्या गोष्टी समान आहेत। आज आम्हाला समजा एका मुस्लिम फॅमिलीला 10 रुपयाला गोष्ट मिळते, तीच गोष्ट हिंदू फॅमिली 10 रुपयाला मिळते, मग या सगळ्या लॉज मध्ये का चेंज? समान नागरिक कायदा हा लागू होणार आहे ह्याच्यात काय डाऊट नाही आहे। तुम्ही आधी पण जेव्हा चालू झालं 2014 मध्ये सरकार आणि जेव्हा ते म्हणायला लागले
की CA लावणार, 370चं हे करणार, NRC करणार, कुणी बिलीव्ह नव्हतं केलं. आता CA झालंय, 370 झालंय. तसंही समान नागरिक कायदा हा मोदीजींचा प्रायोरिटी आहे आणि ते कमिंग टर्म मध्ये होणार याची मी खात्री देतो. आणि हे तुमचं सजेशन पण मी ऍड करून पुढे देतो. थँक्यू व्हेरी मच. मी LLB 3rd इयरला आहे. तर बऱ्यापैकी समाजात असा प्रश्न निर्माण होतोय सध्या की विरोधक जे आहेत ते असं म्हणतात की संविधान खतरे में आहे. तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे असं जोडलं जातं की धर्म आणि राजकारण या दोन गोष्टी कुठेतरी भाजप एकत्र करतात. त्याबद्दल आपलं म्हणजे मत काय आहे आणि त्यावरती आपण काय प्रत्युत्तर एकत्र करतो? धर्म आणि राजकारण या ज्या दोन गोष्टी आहेत त्या वेगवेगळे ठेवले पाहिजेत की त्या एकत्र नाही का? म्हणजे जे बीजेपी राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल तो धरून बीजेपी बऱ्यापैकी चालतं. तर त्याबद्दल म्हणजे आपलं मत काय आणि आपण त्याला कसं टॅकल करा? बघा, असं नाहीये की राजकारण आणि रिलिजन आपण मिक्स करतोय. बट भारतीय जनता पार्टीचं प्रायोरिटी नेहमी हे आहे की जी आपली संस्कृती आहे, जे आपला धर्म आहे तो जपून पुढे जावं. आपण कुठलाही तुम्ही देश बघतात जेव्हा ते पुढे मॉडर्नायझेशनला जातं, जेव्हा पुढे ते डेव्हलप होत असतं, तेव्हा खूप जागी असं होतं की ती संस्कृती त्यांच्या जागेची कमी होत जाते का राहत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमी प्रायोरिटी आहे जी हजारो वर्षाची संस्कृती आहे ही आपण डेव्हलपमेंट पोटी का लोकांच्या ओपिनियन आहे की तुम्ही हे मिक्स करतायत का काय. तर ते आम्ही कधीच रिस्क नाही घेत की आम्ही नुसतं मॉडर्नायझेशन विषय बोलणार का डेव्हलपमेंट विषय बोलणार. डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी हवाच, कारण का जेव्हा आम्ही रामराज्य म्हणतो तेव्हाच तो विकसित भारत ह्याचा अर्थ तोच होतो. आणि जेव्हा संस्कृती आम्ही ह्याच्यात मिक्स करतो तेव्हाच आम्हाला मार्ग मिळतो विकसित भारतच्या पुढे कसं जायचंय म्हणून. आणि हे तुम्हाला सांगितलं ना, हे नुसतं एक संस्कृती जपण्यासाठी आहे. ज्यात तुम्ही बघितलं CA NRCचा पण विषय बघितला तर जसं तुम्ही म्हणले काँग्रेसवाले कन्फ्युजन क्रिएट करतात, तर ह्याच्यात पण तर त्यांनी कन्फ्युजन क्रिएट केलंय ना की बाबा मुसलमान लोकांना बाहेर काढणार आहे सर्व. माझे स्वतःचे एवढे मुसलमान मित्र आहेत. CA NRC मध्ये कोण जो नागरिक आहे कसा बाहेर जाणार? किती सिंपल आहे. आपल्या आजूबाजू नॉर्थ साऊथ ईस्ट कुठेही असेल, बांगलादेश बघा, अफगाणिस्तान बघा, पाकिस्तान बघा, इस्लामिक कंट्री आहे, तिथं शरिया लॉ आहे. तर तिथं जास्त मॅक्सिमम पॉप्युलेशन ही मुसलमानांची पॉप्युलेशन आहे. जेव्हा पण आता जसं ज्यूज त्यांचा कुठला लँड आहे, इस्रायल त्यांचा लँड झाला बरोबर, तसं कुठल्याही मुसलमानांचा भारत पण देश आहे त्यांचा, बट खूप जागी त्यांना तो इस्लामिक कंट्री म्हणून त्यांना वेलकम केलं जातं. जर काय प्रॉब्लेम झाला, जर त्यांना कुठून जायचंय, जर इथं हिंदुस्थानच नाही राहिलं आणि इथं हिंदू कुठे जाणार जर इथं काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला आपलं भारत सोडून कुठे जायला नाहीये. म्हणून जेव्हा आपण CA पण लागू करतो तेव्हा आपण असंच बोलतो की जे नॉन मुस्लिम आहेत, नॉन मुस्लिम का मुस्लिमला टार्गेट करायला नाही, बट जे दुसऱ्या देशात आहेत ज्यांना बघा हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोण बौद्ध असो, सिख असो, काही असो, त्यांच्या सगळ्यांची जमीन हीच आहे. तर CAचा अर्थ एवढाच आहे की आपण या लोकांना परत बोलवतोय. असं जेव्हा म्हणतो नॉन मुस्लिम तेव्हा या लोकांना जिथं हाल होत आहेत. आधी जेव्हा 1947 पार्टिशन झालं तिथे 20% होते हिंदू आणि इथं मुसलमान किती होते? काहीतरी 5%. हा, मी टार्गेट नाही करत आहे मुसलमानांना, पण आता तुम्ही 2024 मध्ये बघतात तर तिथे 2% राहिलो आपण. काय झालंय आपल्या लोकांना? 18% लोकांबद्दल काय झालंय हे तुम्हाला तर नाही. आणि इथं का वाढतंय 5% पासून 20%? कारण का आपण इथं संस्कृती आणि धार्मिक राजकारण करत नाही, म्हणून इथं 520% वाढतं आणि तिथं 20 ते 2% होतात ना, 5,000. आणि आम्ही तर चालूनच करणार. आमच्यासाठी प्रायोरिटीच असणार. दॅट विल डेव्हलपमेंट. माझं नाव स्वप्नील चव्हाण, मर्शीनगरला राहिलंय. आता फर्स्ट इयर BBA IB करतोय पुणे विद्यार्थी गृहाला. तर भरपूर फायदे दिकीदारा सोबत, दिकीदारा भरपूर गाईड करतो. धन्यवाद. कारण राम मंदिराचं पण चांगलं केलं बीजेपी सरकारने वगैरे. एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण भरपूर क्लॉजेस वगैरे ऍड करून चांगले काम केलेले आहे. आम्हाला स्टुडंट्स लोकांना भरपूर फायदा होतो, कारण भरपूर स्कीम्स ते आमच्यासाठी देतात. स्कॉलरशिप्स आहेत जे आमच्यासाठी कामाला येतात. स्पोर्ट्स साठी वगैरे पण ते खूप मदत करतात. त्यामुळे मग बीजेपीच नक्की सगळ्या क्षेत्रात लक्ष दिलं जातं. सगळ्या क्षेत्रात मंदिर बांधण्यापासून क्रीडा क्षेत्रापासून यावेळेस 112 मेडल घेऊन आलो आपण. जे आधी कधी घेऊन आलो नव्हतो. स्पोर्ट्स मध्ये 4 धाम करतोय आपण, जे टुरिझमला पण प्रमोट करतं
आणि आपली संस्कृती पण प्रमोट तर हो सगळं चांगल्या मार्गावर आहे. नुसतं वोट करा, सुट्टीला जाऊ नका कारण का सुट्टीचा वेळ असतो. माझे नाव ज्ञानेश्वर कांबळे, मी आता मर्शनगरला राहिलेला आहे आणि मी आता लास्ट इयर LLB करतो. हा तर मला दादा जे बोलले ते आवडलं की वोट करा, कुठल्याही पक्षाला करा पण वोट करा. जास्तीत जास्त वोटिंगचं अवेअरनेस झालं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला ते वाक्य आठवतं की राजा हा राजाच्या पोटी नाही झाला म्हणणार तो मत पेटीतून येणार. तर हे कधी होणार, जास्तीत जास्त लोकांनी जर मत केलं आणि जास्तीत जास्त लोकांनी जर मत केल्यामुळं योग्य उमेदवार निवडून येईल आणि योग्य उमेदवार जर लोकसभेत जाईल, जास्त मेजॉरिटी जर BJP निवडेल तर लोकांच्या हितासाठी चांगले चांगले कायदे त्यांना करता येतील. आणि कुठलाही कायदा आणि कुठलंही बिल जेव्हा पास करायचं असतं तेव्हा मेजॉरिटी गरजेची असते. त्याच्यामुळे मी हेच सांगेन की बाबा जास्तीत जास्त लोकांनी, आणि ते मोदी साहेब आता पर्यटनाला जास्त महत्व देतात, त्याच्यामुळे काय होते स्थानिक लोकांना रोजगार वाढतो, त्याच्यामुळे त्यांची रोजीरोटी होती. आता भरपूर म्हणजे हे देवस्थान आहे ते आहेत, त्याच्यामुळे काय होतं पर्यटन आकर्षित होतं आणि तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार भेटतो. तिथले हॉटेल्सवाले असतील, तिथले पार्किंगवाले असतील, तिथले युवा असतील, सगळ्यांना रोजगार भेटतो. त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व युवांनी वोट केलं पाहिजे आणि सर्वात म्हणजे कुठल्याही पक्षाला करा पण वोट करा. जास्तीत जास्त अवेअरनेस वाढला पाहिजे, त्यामुळे जेणेकरून लोकशाही बळकट होईल. आणि लोकशाहीला जर बळकट करायचं असेल तर वोटिंग करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी घराच्या बाहेर आलं पाहिजे. मी तर म्हणतो युवांनी कराच करा पण आपल्या घराच्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा की तुम्ही वोट करा. बस ही विनंती मीच तुम्हाला विनंती करतो की पण जे असेल नवीन वोटर काय असेल त्यांना पण काय डाऊट असेल, तुम्हाला नंबर पण आहेत सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचे, आम्ही कधी फोनवर पण डाऊट कुणाचे क्लिअर करू शकतो. आणि तुम्ही पण पुढे जास्तीत जास्त लोकांना जर निरोप दिले की तेव्हा वोटिंगला जावा तर बरं होईल. गोष्टींचा विचार करतोय आता, या सगळ्या मान्य तुमचे प्रश्न वगैरे आहे, खूप चांगले चांगले प्रश्न विचारले. पण एकंदरीत असे कित्येक सारे देश होते की कोरोना काळात त्यांना असंख्य पैसे असून सुद्धा वॅक्सिन सुद्धा अवेलेबल झाले नाही. तर आपली देशाची लोकसंख्या 140 जवळजवळ 140 कोटी पर्यंत असताना असं कुठलंच राज्य राहिलं नाही की त्यांना 2 डोस मिळाले नाही. मी न्यूज मध्ये आपण सगळे बघत असाल त्यावेळेस अशी परिस्थिती होती, खूप सारे हॉलंड सारखे देश होते की ते रस्त्यावर पैसे फेकत होते की आमचं आयुष्य आता संपत चाललंय. त्यांची लोकसंख्या आपल्या तुलनेने खूप लहान होती. तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासनं हा जो काळ आहे हा आपला स्ट्रगलिंगचा काळ आहे. 2047 पर्यंत आपल्याला 100 वर्ष पूर्ण होती. तो काळ आपण नक्कीच भारतीय जनता पार्टी मोदीजींबरोबर आपण एकत्रित राहिलं तर तो एक नवीन भारताकडे नेण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर होऊ शकतो. आणि ज्या दृष्टिकोनात आता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते मंडळी काम करतात, मी निश्चितच तुम्हाला सांगतो की 2047ला जेव्हा आपण एका चांगल्या एज मध्ये असू 50-55च्या, तेव्हा आपल्या मुलांना आपल्याला सांगायला काही गोष्टी राहतील की आम्ही काय काळात आलोय, आम्ही कोविड सारखा काय काळ बघितला आणि आपण आता या सुखसोयीमध्ये आहे. जसं आपण अमेरिका, लंडन यांची नाव घेतो तसे काही देश आहेत थोड्या वर्षांनी आपलं उदाहरण देतील, असं मला वैयक्तिक माझं मत आहे. त्यामुळे नक्कीच वॅक्सिनवर आपला देश पूर्णपणे आज पूर्ण म्हणजे मला वाटत नाही की कोण वॅक्सिन घ्यायचं राहिलं असेल. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्याच देशाची, आपल्यासाठी. त्यासाठी नक्कीच तुम्ही मोदींचे आभार मानले पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी सोडा, जीवन खूप महत्वाचं आहे, ते त्यांनी उपलब्ध आपल्याला ते करून दिलेलं. महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर महिलांना प्रोत्साहन दिलं जातं. जसं की शिक्षणामध्ये मुलींना फी भरणं किंवा काही गोष्टी होत्या तर त्या खूप म्हणजे गरीब घरातली किंवा परिस्थिती नव्हती. आता ज्यांच्या घरी 2 मुली 3 मुली त्यांच्या होत्या पण त्यांना फीचा प्रॉब्लेम किंवा काय असेल तर ते मेन म्हणजे आता मागे एक निर्णय झाला की मुलींची फी माफ केली, तर तो खूप चांगला निर्णय होता. त्यानंतर दुसरं खेळामध्ये बघितलं तर एशियन्स गेम झाले, आता आपण 112 मेडल जिंकलो, त्यामध्ये गोल्ड 10 वगैरे काहीतरी, एवढं काही माहिती नाही. पण खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं, खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं. त्यानंतर अजून एक निर्णय झाला की आपल्या आईचं नाव कधीच पुढे लागत नव्हतं. आपण नेहमी आपलं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव. तर आता मुख्यमंत्र्यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी जो निर्णय घेतला की आईचं नाव लावायचं आणि मग वडिलांचं मग पूर्ण, जर त्याच्यामुळे काय होतंय तर आपल्या आईचंही नाव दिसतंय तिथे. तो एक चांगला निर्णय आणि करायचं तर खूप चांगलं आहे. आणि राम मंदिर केलं याच्याबद्दल तर खूप अभिमान आहे.
आणि आपण बाहेर देशातही चांगले म्हणजे जे आधी आपले पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल यांचं कम्युनिकेशन नव्हतं बाहेरच्या देशांसोबत, तर ते आता खूप चांगलं आहे. ते इन्व्हाइट करतात ते, तर तेही खूप चांगलं आहे की आपलं कम्युनिकेशन चांगलं होतं. राजेंद्र जगताप, राहिला मार्केट यार्डला. माझा प्रश्न असा होता की काँग्रेस राष्ट्रवादीच्या टायमिंगला की ती वशिलीबाजी व्हायची IT कंपनीज मध्ये नोकरी लावण्यासाठी वगैरे, ती आता कमी झालेली आहे. तर पुढच्या 10 वर्षात ती मोदीजींकडनं कमी होईल का? हा माझा असं 100% कमी होणार. मी कारण मोदीजींचं आता प्रायोरिटी असेल. मी मागे पण कुठल्या एका बैठकीत सांगत होतो, तुम्ही एक व्हिडिओ पहा, बिल गेट्स बरोबर त्यांनी एक इंटरव्ह्यू केला. त्याच्यात त्यांना म्हणायचंय आता गव्हर्नमेंट का गव्हर्नन्स आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप मध्ये असते. तुम्हाला साधं इलेक्ट्रिसिटी बिल भरायचंय का, कुठे रजिस्ट्रेशन काय करायचंय का, कॉर्पोरेशन मध्ये काम आहे, आपले किती तास वाया जातात, आपला वेळ पण त्यात वाया जातो आणि तिथं करप्शन पण होतं. कारण का आपण गव्हर्नमेंट का गव्हर्नन्सशी तिथं इंटरॅक्ट करतो. पुढे 5 वर्षात मोदीजींचा असं गोल आहे की तुम्हाला सगळं ऑनलाईन फोनवर घरी बसल्या करता येणार. तुम्हाला एक शब्द कुठल्याही अधिकारीशी बोलायचं गरज नाहीये. गव्हर्नमेंट लोकांच्या पब्लिक लाईफच्या मध्ये येणारच नाही. हे पुढे भारतीय जनता पार्टीचा गोल आहे. तर तुम्ही बिल भरा, रजिस्ट्रेशन करा, काही ऑनलाईनचं काही करा, काही गव्हर्नमेंट रिलेटेड करा, एव्हरीथिंग विल बी ऑनलाईन. नो गव्हर्नन्स इंटरफिअरन्स. आणि तसं आपण करप्शन आपण कप करतो. माझा प्रश्न असा आहे की महागाईबद्दल काय विचार करणार आहे का भाजप पुढच्या 5 वर्षात? महागाई कुठल्या क्षेत्रात महागाई? कुठल्याही क्षेत्रात असू द्या, प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढत चालली. नाही पण माझं म्हणणं काय आहे की सर्वसामान्य माणसाला महागाई आता हे होत नाही, परवडत नाहीये. बघा ना, तुम्ही कुठली गोष्ट घ्या, पण आपलं इन्फ्लेशन 2004 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये आज सिलेंडर सर्वसामान्य कुटुंबाच्या घरामध्ये, नाही तर उच्च शिक्षित माणसाच्या कुटुंबाच्या घरामध्ये पण सिलेंडर हे 700 रुपयाप्रमाणे त्याच्या घरात तो 700 रुपये भरले की तो 1 महिन्यावर वापरू शकतो, 45 दिवसापर्यंत वापरू शकतो. पण आता 2014 पासून ते 2024 पर्यंत या 10 वर्षामध्ये सिलेंडरची किंमत फक्त आणि फक्त 300 रुपयाने वाढलेली, जेणेकरून आता मागच्या महिन्यामध्ये 100 रुपये कमी केलेली. तर तुम्ही विचार करा, महागाई हे काँग्रेसच्या काळापासून वाढत आलेली आहे. आपण कुठेतरी 100% जेव्हा डेव्हलपिंग नेशन येतं तर कुठं ना कुठेतरी पुन्हा फुलाची पाकळी ही वाढतच असते. पण 700 रुपये कुठं आणि 300 रुपये वाढ कुठं, याचा सुद्धा आपण प्रश्न विचार नीट योग्य त्या पद्धतीने केला पाहिजे. 700 म्हणजे 1000 रुपयामध्ये 70% वाढ तर 30% वाढ. 30% वाढायला महागाई म्हणता नाही येणार, 70% वाढायला आपल्याला महागाई म्हणता येईल. तर माझा एकच प्रश्न होता की बरेचसे स्कॉलरशिप आता ऍड येतात सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे अब्रॉडसाठी किंवा जे शिक्षण उत्तेजित पण ते ऍड येतात तर ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. जेव्हा अप्लाय करतात तर ते अप्लाय होत नाही. काही सर्वांचा प्रॉब्लेम असतो, कधी होत नाही. स्कॉलरशिप रिलेटेड का काय सगळं हे तर मी पण तुमचं मान्य करेल की जे योजना आता तुम्ही सेंटरच्या योजनापासून सगळं पकडलं तर 1,500 पासून जास्त योजना आहे. पण लोकांना त्याचा लाभ कसा घ्यायचा प्रोसेसच माहित नाही, तर त्याला तो लाभ घेता नाही येत. आणि वर्षानुवर्ष काय होतं, जेव्हा पण सरकार आली आहे बजेट मिळतं त्या क्षेत्रासाठी आणि ते बजेट वापरलं जात नाही म्हणून रिलॅक्स होतं बजेट. अक्षरशः ही हालत आहे. तर हे तुमचा खूप चांगला प्रश्न आहे. हा सजेशन तुमच्या हाताखाली आहे, तर तुम्ही नक्की द्या, जो आम्ही तिथं पोहोचू. आणि योजनेसाठी आता जसं थोड्याफार योजना तर नगरसेवकचाही असतो. आता निखिलजींच्या ऑफिसमध्ये पुढच्या महिन्यात चालू होणार आहे, माझ्या ऑफिसमध्ये चालू झालंय. तर कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे पण जावा किंवा त्यांच्या ऑफिसकडे पण जावा आणि त्यांना विचारा की भाऊ ही योजना आहे, मला तुम्ही काय प्रोसिजर आहे करून द्या. तर ती प्रोसिजर ते 100% तुम्हाला मदत करून देणार. आणि पुढे जसं मी म्हणलो की ऑनलाईन सगळं होत जाणार तेव्हा सगळं इझियर होत जाणार आपल्याला. तर लवकर द्या. इज ऑफ डुईंग ह्याच्यासाठी नक्की अजून थोडं करायची गरज आहे. त्यात जेवढं आपल्याला इज हवंय योजनेचा लाभ घेणं तो तेवढं झालं नाहीये, हे मला पण मान्य आहे. जे आपल्याला करायचंय 1,500 योजना आहे. मी तुम्हाला सांगतो, आमची एक कामवाली बाई आहे, काहीतरी हेल्थचं झालं होतं विषय, त्यांच्या घरी काहीतरी हॉस्पिटलचं मोठं बिल आलं होतं. 5 ते 6 लाख रुपये बिल आलं होतं. 4.5 लाख रुपये त्यांना 2 दिवसात मिळाले.
पण हे काम मिळालंय कारण का ते माझ्या घरी काम करतात आणि आम्हाला ती प्रोसेस माहिती आहे. पण आम्हाला ती प्रोसेस माहिती आहे म्हणून 2 दिवसात त्यांना पैसे मिळाले ना, तर असं नाही की योजनेचा लाभ होत नाही. त्या प्रोसिजरला कुठे ना कुठे आपण कमी पडतोय, तर त्याला फिक्सिंग करणं. तर तुम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये जाऊन मदत मागणं, हे तरी तुम्हाला तिथे मदत मिळेल. तसं प्रोसिजर आहे सुलभ करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं यातल्या, तुम्हाला त्यात जर काय वाटतंय असं की काय असं करायला पाहिजे ज्यांनी स्मूथ होईल, असं काय आहे तुमच्या मनात? म्हणजे माझ्याकडे आयडिया नाही, पण कारण काय होतं, सर्वसामान्यांना या गोष्टी जमत नाही. जे एज्युकेटेड आहेत ते बऱ्यापैकी त्यांना समजतं, पण जे गोरगरीब आहेत, जे ग्रामीण भागातून येतात, त्यांना या योजनांचा अज्ञान असल्यामुळे त्यांना त्याचा फायदाच घेता येत नाही. तर त्या गोष्टींसाठी काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण ज्यांना खरंच 91% पडतात किंवा काही पडतं, पण त्यांनाही संधीचं सोनं करायचं असतं. बरोबर. पण त्यांना त्या ओबीसी एससीच्या राखीव जागेमुळे त्यांनाही ती सीट भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मागच्या 20 वर्ष 25 वर्ष बघितलं ना, ब्रेन ड्रेन जो म्हणतो आपण इंडियात, ब्रेन ड्रेन म्हणजे काय, जे शिकलेली लोक होती, ज्यांच्यात टॅलेंट होतं, मोठे डॉक्टर, इंजिनियर, हे देशाच्या बाहेर जायला लागले याच ह्याच्यामुळे की बाबा आम्ही जर ओपन कास्ट मध्ये आहे आणि आम्हाला एवढे टक्के मिळत आहेत, आम्हाला इथं संधी नाही मिळते. डॉक्टर भरती होण्यापासून संधी त्यांना कमी मिळत होती, म्हणून हा ब्रेन ड्रेन होत होता की अशी लोक बाहेर जात होती आणि बाहेर कमवत होती. तर ह्याच्यावर पण मार्ग काढायला मोदीजी आता काम करतायत. जसं अंकितजी म्हणले की 10% वाढवलंय ओपनचं, हे झटक्यात नाही होऊ शकणार, पण ब्रेन ड्रेन नाही होऊ, त्यांना पण सेम संधी मिळेल ओबीसी एससी सोबत. हे करण्यासाठी पुढचे 5 वर्षामध्ये त्याचं नियोजन केलं जातं. पण जी लोक आता बाहेर जातात आणि शिक्षण घेतात किंवा त्या सुविधा आपण का देऊ शकत नाही? काय जी लोक आता जर्मनी असतील किंवा अजून इतर कंट्रीज असतील तिथे जाऊन शिकायला जातात, तिथे ते फीज भरतात किंवा काय, तर ते शिक्षण आपण भारतामध्ये का देऊ शकत नाही? भारतामध्ये आपण त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षण का त्यांच्यापेक्षा चांगलं शिक्षण देतो, हे सत्य आहे. जे तुम्ही सुविधांचं बोलतायत की जे सुविधा त्यांना मिळतात ते आपण इथं का नाही देऊ शकत, कारण का इथं आपण हिशोब लावा, 140 करोड लोक आहे आणि आपली किती $1 ट्रिलियन इकॉनॉमी आता किती झालोय आपण? 140 करोड लोक लगभग आहे आपण, आणि आपली इकॉनॉमी आहे 3.7 का 4 ट्रिलियन डॉलर. ठीक आहे. आता तुम्ही लंडनला जाताना म्हणतात की तिथं सुविधा जी मिळते इथं का नाही मिळू शकत. लंडनला 200 मिलियन लोक का काहीतरी आहे, 200 का 300 मिलियन लोक असतात, ते किती झाले? 1.4 बिलियन आपल्या इथं आणि 200-300 मिलियन त्यांच्या इथं, आणि त्यांची इकॉनॉमी किती आहे? $6 ट्रिलियन. पर कॅपिटलचा तुम्ही जर बघता तर त्यांना ते सुविधा मिळणं नॅचरल आहे ना. आपण एवढी लोक घेऊन पुढे चालतो तर त्याला थोडा हळूहळू वेळ लागणार आहे, म्हणून तर आपण विकसित भारतच्या पुढे चाललोय ना. ती सुविधा आपण इथं देऊ आणि लवकरच देऊ. आपण बाहेर परदेशात जेव्हा विद्यार्थी शिकायला जातो तर त्यांना आपण आपल्या सरकारच्या मार्फत एक शिष्यवृत्ती दिली जाते, एक स्कॉलरशिपचं लोन घेतलं जातं आणि मगच तोच विद्यार्थी तेव्हा मग बाहेर परदेशात जाऊ शकतो शिकायला. आपल्या इथं काय म्हणतात नर्सिंग जसे कॉलेजेस आहेत, जसे काही काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, पुणे युनिव्हर्सिटी पण आहे, तर नर्सिंग कॉलेजेस पण चांगले त्याच लेवलला एज्युकेशन दिलं जातं. फक्त विषय असा आहे की आपलं जे हे म्हणले की ओपन आणि एससी समाजाला, बॅकवर्ड समाजाला एक बायफर्केट केलं जातं कॅटेगरी वाईज. तर माझी आज परिस्थिती आहे, मी पैसे भरू शकतो, बाहेर परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो, तर ती माझी इच्छा व्यक्तिगत, म्हणून मग मी स्कॉलरशिप लोन काढतो, स्टुडंट लोन काढतो आणि मग बाहेर परदेशात जातो. शेवटी स्टुडंट लोन जे बाहेर परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं जातं ते आपलं सरकारच देतं. मनापासून विनंती आहे की आपण आता हा छान सुंदर असा कार्यक्रम घेतला कॉफी विथ युथचा. पुणे शहराचे अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष आमचे करण शेठ मिसाळ, सरचिटणीस अभिषेक दादा भीमाले, शिवमजी देशपांडे, त्यानंतर ओंकारजी डवरी, अंकित शेळके आणि माझी सर्व पुरवती युवा मोर्चाची टीम. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळे, म्हणजे आजचा जो कार्यक्रम ज्या अर्थाने ज्यांनी खरा घडवला असे तुम्ही सगळे 18 ते 23 वयोगटातले नवे मतदार. माझी एकच तुम्हाला विनंती राहील, जसं दादा म्हणले की तुम्ही मतदान नक्की करा. तुमच्या मनातली इच्छा तुमच्या शाहीच्या रूपाने उठवा आणि मतदान नक्की करा. कुठलाही तुमचा एक पक्ष, तुमचा नेता कुणी जो असेल, जो
तुमचं भाग चालवणार आहे, तो तुमचं शहर चालवणार आहे, तो तुमचा देश चालवणार आहे. तर त्यासाठी आपल्या मोदीजींना तुम्हाला काय सुचवायचं असेल, कुठलीही सूचना, तर तुम्ही नक्की सुचवा. हे त्यांच्या माध्यमातून आलेलं सजेशन आहे की त्यांचं म्हणणं आहे की आपला जो देश आहे युवकांचा देश आहे खऱ्या अर्थाने, कारण की आपल्या अख्ख्या जगात सगळ्यात जास्त युवक भारत देशात आहेत. तर त्यांनी जे सजेशन मागितलं तर तुम्ही सर्व युवकांनी मला सजेशन रूपी हे द्या. आम्ही अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही हे दिल्लीपर्यंत पोहोचवायची जबाबदारी ते स्वतः घेते. धन्यवाद.